वेलकम टू बांगलादेशची जमीन तुम्ही बघू शकता. जिवंत झाडांच्या रूट्सनी बनवलेला हा लिव्हिंग रूट ब्रिज. सो बघू शकता एशियाज क्लीनेस्ट विलेज मायलॉंग. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण निघालो आहे ते दावकीला लोक कशाला जातात तुम्हाला माहिती आहे, बोट राईडला. आणि ऑन द वे आपण ना मावलियांग म्हणून एक क्लीनेस्ट अँड ब्युटिफुल विलेज आहे मेघालयातलं, तर ते पण व्हिजिट करणार आहोत. आजची तशी ना रिलॅक्स ट्रिप आहे, कारण आज जरा आम्ही उशिरात निघालो. ऊन वरती आला आहे चांगलाच. वाजले किती आहेत प्रेरणा आता? ऑलमोस्ट 10. ओके, कारण इथे चांगलं ना वायफाय होतं ज्या होमस्टेला आम्ही राहिलेलो, तर फटाफट सगळे व्हिडिओ अपलोड स्केड्यूल करून सगळं फुटेज वगैरे एडिटर्सना देऊन वगैरे झालेलं आहे. आणि आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. एवढं भारी वाटतं ना, मस्तपैकी सूर्य डोक्यावरती आला आहे. आणि खरंच मी ना मुंबईची गरमी मिस करतो आहे असं म्हणावं लागेल. ओके, कारण रात्री पण इथं खूप लो टेम्परेचर होतं, थंडी तर भरपूर वाटते. पण या 9-10 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावरती येतो ना, तेव्हा जरा बरं वाटायला लागतं. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया. सो बाय बाय आमचा ॲम्बियन्स होमस्टे चेरापुंजीचा. तर तुम्ही पण इकडे येऊ शकता. फक्त वायफाय छान आहे, रूम सर्व्हिस वगैरे सगळं छान आहे. फक्त एकच आहे इश्यू, हॉट वॉटर आम्हाला रूममधला जो गिझर होता तेवढा गरम होत नव्हतं, पण त्याने आम्हाला बकेटमधून हॉट वॉटर दिला. तर बाकी तर एकदम लोकेशन तर ऑसमच आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. बघा असं एकदम भारी. ओके, बाकी ते रेस्टॉरंट वगैरे पण जवळच आहे. सो सगळ्या फॅसिलिटी चांगल्या आहेत, तर तुम्ही येऊ शकता ॲम्बियन्स होमस्टे चेरापुंजी. तर चला निघूया आता. सो बाय बाय सोरा चेरापुंजी. तुम्ही बघू शकता मस्तपैकी निळनिळं आकाश आणि हे त्याच्यावरती हे वाईट पुंजक्यासारखे ढग. ओके, आणि असं आपला चेरापुंजीमधले स्टे 3 डेजचा स्टे होता आपला, तर त्याच्यामुळे मजा आली पण. ओके, आणि कालच्या ट्रेकने तर पायाची पूर्ण वाट लावली आहे. म्हणजे लिटरली पाय हातात घेऊन चालावंसं लागतं आहे. खाली उतरताना एवढा त्रास होतो आहे ना, आणि पुटऱ्या मांड्या वगैरे जाम झाल्यात. सो बघूया, आज दावकीला पण थोडं उतरून जायचं आहे बोट राईडसाठी. आणि एक मावलियांग विलेज आहे, ते तर विलेजमध्ये ठीक आहे, आपल्याला काय चिल आहे. आणि सिंगल टेकर ब्रिज आहे, पण ते करायचं की नाही अजून आम्ही ठरवलं नाही आहे. ते आपण कॉल घेऊया ब्रेकफास्ट केल्यानंतर. सो बघा आता आपण आलो ते सोरा मार्केटमध्ये. सोरा मार्केटमध्ये येईपर्यंत म्हणजे चेरापुंजीला यायला ना तुम्हाला ना शिलाँगवरून ना सुमो पण मिळतात. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही शेअरिंगमध्ये पण येऊ शकता जर तुम्हाला बजेट ट्रिप करायची असेल तर, किंवा तुम्ही बॅकपॅकिंग करत असाल तर. अदरवाईज तुम्ही कार हायर करून असे आमच्यासारखे फिरू शकता जर तुम्हाला एक रिलॅक्स ट्रिप हवी असेल तर. सो आता चेरापुंजी सोडतोय आपण. बघा आता इथे थोड्या वेळात ऑरेंज रूट्स रेस्टॉरंट पण लागेल, जिथे आपण त्या दिवशी जेवायला गेलो. तर तिथे पण जेवण चांगलं आहे. ओके, तर तिकडे तुम्हाला थाळी मिळून जाते किंवा डोसा मिळून जातो. सो ते एक ॲडव्हान्टेज आहे. ओके, आम्ही जिथे थांबलो त्याचं पण जेवण चांगलं होतं. आम्हाला नान वगैरे मिळाले, आणि नान म्हणजे या स्टेपल डाएट झालं. आणि चिकन वगैरे पण त्यांचं चांगलं होतं. आणि राईस, स्टीम राईस वगैरे. काल पण आम्ही स्टीम आणि डाळ राईस मागवलेला. सो लाईट खायचं होतं काल, आणि घराच्या बाहेर पडायची आमची इच्छा नव्हती कारण आम्ही थकलेलो होतो. सो जॉननंच आम्हाला पार्सल घेऊन राहिलं. सो बाकी आता प्रवास चालू आहे. ओके, आय विल कीप यू अपडेटेड. आता सोरामधून बाहेर पडलेलो आहे. आता परत आपल्याला मागे जायचं आहे टुवर्ड शिलाँग साईड. म्हणजे पूर्ण शिलाँगला नाही, थोडं मागे जायचं आणि मग परत एक दुसरा रस्ता येतो, आणि तिकडून मग आपण दावके साईडला जातो. आणि समोर ना मस्त एक वॉटरफॉल पण आहे, आणि मस्त फॉग पण बघू शकता तुम्ही. चांगलंच धुकं पसरलेलं आहे. हा बघा, हा वॉटरफॉल पॉईंट आहे, आणि धुकं आता चांगलंच वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण दावकीच्या रस्त्याला लागलेलो आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलेलं की दावकीच्या रस्त्याला ना रोड वायडनिंगचं काम चाललं आहे. 4 लेन हायवे बनवतात शिलाँग टू दावकी. ओके, तुम्ही बघू शकता कसे मोठमोठे दगड आहेत. सेम कोकणासारखीच परिस्थिती आहे इथे पण. थोडं घाट रस्ता आहे आणि असे दगड. उपसो पण इथलं काम लवकर होऊन जाईल. आणि इथे माझ्या डाव्या हाताला तुम्ही व्हॅली बघू शकता. एवढ्या हाईटला आहोत बघा आपण. आणि हे सगळे असे मोठमोठे ट्रक जे सामान ट्रान्सपोर्ट करतात. जनरल तुम्हाला ना एक त्रास थोडा सहन करावा लागेल, तर तो म्हणजे आहे फूडचा. ओके, स्पेशली ब्रेकफास्टचा. तर इथे कसं आहे की ब्रेकफास्टसाठी ना मेजरली पुरी भाजी असते. ओके, किंवा मग तुम्हाला ब्रेड ऑमलेट खावं लागतं. ओके, जास्त मल्टिपल ऑप्शन्स नाही आहेत जसे आपल्याला मुंबईमध्ये अवेलेबल होतात ब्रेकफास्टसाठी. आपल्याकडे इडली आहे, मेदूवडा आहे, डोसा आहे, कांदा पोहे आहे, उपमा आहे. ओके, हां, इथे एक मॅगी मिळून जातं यार. पण हे ट्रॅव्हलिंगमध्ये कसं होतं की मॅगी खाल्लं की कधी त्रास पण होतो, म्हणून तेवढं मॅगी आम्ही प्रिफर नाही करत आहे. आता वाजले आहेत 11 वाजायला आले, पण अजून आमचा ब्रेकफास्ट नाही आला आहे. असं वाटतं की डायरेक्ट लंचच करावं लागेल. पण बघू, काम तर जोरात चाललं आहे. केवढे मोठे आहेत बघा JCBs.
सगळं फोडून काढतात धड आणि 4 लेन हायवे. म्हणजे नेक्स्ट टाइम मे बी जेव्हा कधी येईन तेव्हा दावकीला जायचं असेल तर एकदम सुसाट जाता येईल. सुसाट असतं तर एकदम जकास असेल. पण थोडं भीतीदायक पण आहे नसते, कारण बघा ना अशी खाली व्हॅली एवढी खोल आहे ना, एकदम डीप आहे डीप. जसं तुम्हाला बोललो बऱ्याच मारुती 800 विसरत राहतात आणि असा वाणाचा रस्ता आहे. असं वाटतं की आपल्या चिपळूणच्या घाटामध्ये चालू आहे किंवा आपल्या कशेडी घाटामध्ये. तशीच काही अशी परिस्थिती आहे. आणि फायनली ब्रेकफास्ट इकडे मस्तपैकी व्हेज सँडविच मागवलं आहे आम्ही. यस. आणि आता आपण पोचलो आहे ते लिव्हिंग रूट ब्रिजला रिवाई विलेजमध्ये. ओके. आणि पहिल्यांदा तर आम्ही हेच विचारलं की किती चालायचं आणि किती चढायचं किती उतरायचं आहे. तर हा जास्त चढायचं उतरायचं नाही, कारण लिटरली गाडीतून उतरायला पण त्रास होतो आहे. ओके. आता एवढा पाय जाम झाले आहेत, सगळे गोळे वगैरे आलेले आहेत पायामध्ये. अथक प्रयत्न करावे लागणार आहेत आता आपल्याला लिव्हिंग रूट ब्रिजला जायला. तर निघूया चला. आणि बाय द वे हे गाव पण ना खूप छान आहे, रिवाई विलेज. आणि इथे पण तुम्ही ना, मी आता वरतून येताना बघितलं तर बरेच होमस्टे होते. सो तुम्ही इकडे पण स्टेला येऊ शकता. ओके. सो हा पण एक तुमच्याकडे चांगला ऑप्शन आहे, कारण तुम्ही बघितलात ना तर आता काल आम्ही जसं चेरापुंजीलाच राहिलो, तर आता इथे यायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागले. तर आम्ही 4-5पर्यंत आलेलो आमच्या ठिकाणापर्यंत. तर 7पर्यंत तुम्ही इकडे पण आलो असतो काल रात्रीच, आणि इकडेच राहिलो असतो. असं पण करता आलं असतं. आणि इथे बघा बऱ्याचशा शॉपिंगच्या गोष्टी पण आहेत. सो बघूया. वॉकिंग स्टिक फॉर रेंट. वॉकिंग स्टिकची तर काही गरज पडणार नाही, कारण काल आम्ही एवढं वॉकिंग केलेलं आहे त्याच्या नशेने इथं काहीच वाटत नाही. एक पाऊल टाकणं पण कठीण आहे, पण हे वॉक करणं पण आवश्यक आहे. कारण जोपर्यंत वॉक करणार ना तोपर्यंत हे पाय मोकळे होणार नाहीत. सो लिव्हिंग रूट ब्रिज असं रस्ता आहे आणि पाण्याचा आवाज येतो आहे. सो बेसिकली जिथे जिथे ब्रिज बनवलेले आहेत त्याचं रिझनच हे होतं पूर्वीच्या काळी, की पाणी क्रॉस करण्यासाठी. आज म्हणजे आतल्या अजूनसुद्धा गावातली लोक याचा उपयोग तसंच करतात, म्हणजे नदी क्रॉस करण्यासाठी. पण आता ही ॲक्च्युली पर्यटन स्थळ झालेली आहे लिव्हिंग रूट ब्रिज. हां आता जरा बेटर वाटायला लागलं. वरतून पण तुम्हाला येतं आता खाली जाऊया. आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा इकडे पायनॅपल तर असताच, पपनीज आहेत, वाटतं चिक्कू आहे, हे बघा. आणि असं सगळं छोट्या छोट्या गोष्टी इथे तुम्हाला मिळत राहतात. पायनॅपलच मोठ्या प्रमाणात आहेत. अंडी पण आहेत उकडलेली. आणि ते काय आहे ते. आणि हा बघा हा आहे ना स्वीट पोटॅटो आहे. सो 40 रुपीज पर पर्सन एंट्री फी होती. आणि बघा केवढा मोठा बांबूचं बेट आहे बघा फक्त. आणि लिव्हिंग रूट ब्रिज तुम्ही आता पण बघू शकता. आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. हा जवळच आहे, त्यामुळे इथे येऊ शकता तुम्ही. पटकन करण्यासारखं आहे. तो पण करा, तो पण एक अनुभव आहे. ओके. हे बघा हा जरा एक वेगळाच वाटतं, जरा मोठा आहे असा एकदम. आणि आजूबाजूला पण छान डेव्हलप केलं आहे. तर आता जरा खाली उतरायला घेऊया. उतरताना जास्त त्रास होतो आहे, कारण पाय मुंडे जात नाही आहेत. आणि बघा असं सगळं पाणी आहे, खाली छान नदी आहे. तिकडे जाऊन सगळेजण फोटो काढतात. आपण आला वाटत नाही आम्हाला. आम्ही खाली जाऊ एवढं उतरून. पोचलेलो आहोत आपण लिव्हिंग रूट ब्रिजला. सो फायनली लिव्हिंग रूट ब्रिज, जिवंत झाडांच्या रूट्सनी बनवलेला हा लिव्हिंग रूट ब्रिज. आणि खाली बघा मस्त की पाणी आहे, शांत असं वाहत आहे हळूहळू. आणि हा असा आपला लिव्हिंग रूट ब्रिज. सो कसं असतं की आपण जेव्हा पहिल्यांदा गोड खातो ना तेव्हा ते आपल्याला खूप गोड लागतं, पण नंतर अजून खाल्लं की नंतर त्याचा गोडवा कमी व्हायला लागतो. तसंच काहीच आहे. हा प्रेरणा, काल आम्ही एवढे डबल डेकर सिंगल डेकर ब्रिज बघितले आहेत, त्यामुळे आत्ता आम्हाला हा ब्रिज एकदम साधाच वाटतो आहे. ओके. हा पण छान आहे तसं, बघा असं बनवलेलं आहे तसं. आणि तुम्ही येऊ शकता इथे, विजिट करू शकता. छान असा स्पॉट आणि असं मस्त जंगल. इथे बांबू बरेच आहेत आणि मोठमोठे झाडं पण आहेत. नाईस प्लेस. ते बघा तिकडे पण बांबू आहेत. तर लिव्हिंग रूट ब्रिज तर बघितला. आता मावलाँग विलेज चला निघूया. पण जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही रिवाई विलेजला पण येऊन स्टे करू शकता. नाईस प्लेस. सो लिव्हिंग रूट ब्रिजवरून आमचा प्रवास सुरू झाला तो मावलाँग विलेजला. द क्लीनेस्ट विलेज इन मेघालय असं म्हणतात. बाकी काय नाही, गावच आहे फक्त. पण मोस्टली आम्ही तिकडे लंच पण करणार आहोत. आणि इथे आल्याला बघा ना सगळी मोठमोठी बांबूची बेटं दिसत आहेत बघा, लाईनीत बाजूबाजूला आहेत सगळी. आणि वेलकम टू मावलाँग विलेज, द क्लीनेस्ट विलेज इन एशिया. ओके. भारतामधलंच नाही, एशियामधलं क्लीनेस्ट विलेज आहे.
सो असं काहीच विलेज आहे आणि चांगले चांगले फूड जॉईंट्स पण दिसतात इथे रेस्टॉरंट्स. आणि हे बघा तिकडे पण एक रेस्टॉरंट आहे, शॉपिंग एरिया, पार्किंग एरिया आणि जे काय फिरायचं आहे ना ते तुम्हाला चालत चालत फिरायचं आहे. पुढे पण तुम्ही बघू शकता नो एंट्री फॉर टुरिस्ट व्हेकल, तुम्हाला चालत चालत जायचं आहे. आणि इथे आलं ते आमच्या व्हेज नूडल्स बघा, व्हेज चाव खायला सुरुवात करूया. त्याशिवाय मी रोल्स मागवले, एक व्हेज एक नॉनव्हेज. मोस्टपैकी रोल्स मागवलेले, एक नॉनव्हेज एक व्हेज. ते छान आहेत, तुम्ही मागवू शकता. सो बघू शकता एशियाज क्लीनेस्ट विलेज, माय लॉंग गॉड्स ओन गार्डन. हे बघा गॉड्स ओन कंट्री म्हणत होतात तर गॉड्स ओन गार्डन करून टाकलं आहे. एंट्री पॉईंट. सो आतमध्ये पण रेस्टॉरंट होतं ॲक्च्युली. असं सुंदर अशी फुलं आहेत सगळी, छान मेंटेन केलेलं आहे. आम्हाला पायनॅपल मिळत होतं पण पायनॅपल ज्यूस नाही, तर फायनली पायनॅपल ज्यूस मिळाला तर तो पिऊच आपण आता. सो फ्लॉवर्स अँड फ्लॉवर्स बेसिकली सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे मेघालयातलं एक नॉर्मल गावं जशी असतात तसंच एक गाव आहे, फक्त क्लीन केलं आहे आणि तो टुरिस्ट स्पॉट म्हणून बनवून टाकलं आहे. सो नाही स्ट्रॅटेजी. कुठे ना कुठेतरी गावातल्या लोकांचं पार्किंग आहे आणि एकदम बघा तुम्हाला असं वाटत असेल कोकणातच आलो ना. बघा पोपळीच्या बागा तशीच मस्तपैकी. आणि बघा इकडे आता एक बनवलं आहे तो टू स्काय व्ह्यू पॉईंट. आता कुठून तरी असा व्हॅली व्ह्यू असेल आणि जाताना इकडे ब्रिज असेल. हे बघा आणि काय केलं आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणी एंट्री पॉईंट आहे, 15 रुपीज पर पर्सन. असं तुम्हाला चालत चालत वर जायचं आहे. सो मावलाँग विलेज जर मला विचारलं ना तर एकदम परफेक्ट असा मार्केटिंग केलेला प्लेस आहे. ओके, म्हणजे एक सिम्पल साधं गाव आहे, तर त्या गावामध्ये थोडंफार साफसफाई ठेवलेली आहे, थोडीफार झाडं वगैरे लावलेली आहेत आणि त्याला एशियाज क्लीनेस्ट विलेज म्हणून टायटल मिळालेलं आहे. आणि असं करून मग त्याच्यामध्ये सगळं मार्केटिंग केलं आहे. आता तो स्काय व्ह्यू पॉईंट होता, तर त्याच्यावरती म्हणजे असं चढून जायचं होतं. आता आम्ही चढलो नाही कारण आमचे पाय पण दुखतात आणि बेसिकली तो चढून जाणार आणि तुम्हाला त्या गावाचा व्ह्यू दिसणार. ओके, त्यासाठी 15 रुपीज पर पर्सन. आता आम्ही एंट्री फी दिली ती मला असं वाटतं 100 रुपीज होते. ओके, पार्किंग वेगळी. ओके, सो समजलं ना. तर अशा प्रकारे वेगवेगळी गेमिंग्स आहेत आणि त्यानंतर मग इकडे ऑब्व्हियसली तुम्ही आलात की शॉपिंग करणार. मग शॉपिंगची आतापर्यंत 300-500 लोक स्पेंड करणारच. ओके, येस. सो आयडियल टुरिस्ट स्पॉट. ओके, सो अशा प्रकारचे मला असं वाटतं स्पॉट्स आपण कोणामध्ये पण डेव्हलप केले पाहिजे. आणि महाराष्ट्र टुरिझमने याला सपोर्ट केला पाहिजे. जसं आता इथे मेघालय टुरिझम सपोर्ट करतं जसं या गावाला. आणि आम्ही इथल्या म्हणजे लोकल इन द सेन्स ड्रायव्हरलाच आम्ही विचारलं, जॉनला. सो तो म्हणाला 50 फक्त या गावामध्ये घरं असतील आणि म्हणजे त्याचं ते गाव वसलेलं आहे 50 घरांचं पकडा. आणि ते क्लीनेस्ट विलेज म्हणून त्यांनी हे केलं टायटल सगळं व्यवस्थित. म्हणजे रस्ते वगैरे ते आता आपल्याकडे पण असतं ना की कोकणामध्ये अरे एकदम क्लीनेस्ट बीच म्हणून वगैरे होतं. तर त्याचं जर कोणाला टायटल मिळालं क्लीनेस्ट बीच म्हणून तर त्याचा तो क्लीन पण ठेवला पाहिजे आणि त्याचं मार्केटिंग पण तसं केलं पाहिजे. मग लोक तिकडे येतील क्लीनेस्ट बीचला व्हिजिट करायला. मग तिथे बाबा रेस्टॉरंट असतील, मग तिथे बाबा शॉपिंग प्लेसेस असतील आणि मग ते डेव्हलप होतील. तर तशा प्रकारे म्हणजे आता फिरता आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात की आपण काय करू शकतो. मेघालयामध्ये आता बघितलं तर सगळीकडे सेमच गोष्टी मिळतात. जसं शॉल आहेत किंवा त्यांचे काही छोटे छोटे ट्री हाऊसेस म्हणा किंवा जे काही शॉपिंगच्या गोष्टी आहेत सगळीकडे सेम आहेत. आणि तुम्ही वॉशरूमला 1ला गेलात का 2ला गेलात का तुम्हाला 10 रुपये द्यायचे. 10 रुपये पे करायचे. ओके, हे फिक्स आहे, फ्री नाही कुठे पण. बरेच म्हणजे कुठेच फ्री नाही, नो डाऊट इन दॅट. क्लीन असतात पण मग ते तुम्हाला 10 रुपीज पे करायचंच आहे. हां, सो असं सगळं प्रकार आहे. तर आता आपण जास्त नको थांबूया कारण आपल्याला जायचं त्या दावकीला. बोट राईड करायला कारण ती 40 मिनिटाची असते. तर आता निघूया. आता वाजले किती पण झाले, आता 2 वाजले. 2 वाजता अर्ध्या तासावरतीच आहे. तर आपण 1:30 पर्यंत पोहोचूया. म्हणजे 3ला सुरू झाली की कसं 4 वाजेपर्यंत चांगली लाईट असते, त्याच्यामुळे आपली बोट राईड होऊन जाईल. आणि कमेंट करून पण सांगा की आपल्याला आपल्या महाराष्ट्रात अजून काय काय डेव्हलपमेंट अशा पद्धतीने करता येतील जिथे आपण बाहेरचा टुरिस्टला अट्रॅक्ट करू शकतो. ओके, तर चला निघूया आता बोट राईडसाठी. सो बघा आता दावकीकडे आपला प्रवास सुरू झाला आणि सगळीकडे बघा छोटी छोटी अशी बांबूची बेटच आहेत. मस्त असा रस्ता आहे, त्याच्यावरून आपला प्रवास चालू आहे. आणि उजव्या हाताला तुम्ही बघू शकता हे जे फेन्सिंग लावलं आहे ना, इंडियन गव्हर्नमेंटने लावलं आहे. ही आपली इंडिया बांगलादेशची बॉर्डर आहे. सो तुम्ही बघू शकता कारण लोक पलीकडे जातात मग इकडून आणि बऱ्याच गोष्टी होतात तर त्या मी कॅमेऱ्यावरती बोलू शकत नाही पण चालू असतात. ओके, बघा पूर्ण लांबच्या लांब फेन्सिंग आहे. आणि ऑन द वे बघा ना असा सुंदर असा वॉटरफॉल लागला आहे आणि असं पलीकडे पाणी जात आहे नदीला बांगलादेशमध्ये.
सो बघा आता आपण दावकी रिव्हरच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि समोर जो दिसतो ना तो पहिल्यांदा बांगलादेश आहे आणि त्या बांगलादेशच्या बोटी आहेत. सो बघा तिकडे पण जत्रा भरलेली आहे पूर्णपणे. बांगलादेशची लोक येतात, ते सुद्धा मस्तपैकी ड्राईव्ह करतात आणि आता आपण इकडून असं खाली उतरून जायचं आणि मग इकडे बोटी आहेत आणि ही आपली दावकी रिव्हर आहे इंडियाची. सो आता तिकडून आपल्याला फिरायला वगैरे आणणार. सो बघा असं आपल्याला खाली उतरून यायचं आहे. ओके, सो जास्त नाही उतरायचं आहे, थोडंसंच अंतर आहे आणि तुम्हाला खाली बोटी दिसतात बघा. तुमच्या पायाची चांगलीच लागलेली आहे, त्याच्यामुळे हे एवढंसं 2 मिनटाचं अंतर आहे, ते पण असं आडवं आडवं उतरावं लागतं. सो बघा ही रिसिट मिळाली आहे 1200 रुपयामध्ये 1.5 hour. सो आयलंडला पण जायचं आपल्याला. सो बघा हे सगळ्या बोट्स लागलेल्या आहेत आणि 2 देशातलं अंतर किती कमी आहे बघा. फक्त एवढ्या जवळ आहे दुसरा देश. कोणी काही तो आपलाच भाग होता हिंदुस्थानचा, पण आज बांगलादेश आहे पण होता भारतात. सो बघा आपल्या बोट राईडची सुरुवात होते आहे. ऑल एक्साइटेड आणि आपले नावाडी आहेत. सर आपका नाम क्या है? सॅम आहे आपला. तिकडे आपला आहे तो जॉन आणि इकडे सॅम आहे. तिकडे बांगलादेश. वेलकम टू बोट राईड दावकी. पाणी बघा तळ तुम्ही बघू शकता खालती. बघा हे आले बांगलादेशवरून आणि आता आपण पहिल्यांदा बांगलादेशलाच घेऊन चालले होते. आणि बघा मस्त सनसेट होतो आहे. झालं नाही वेळ अजून भरपूर सनसेटला. झाडाच्या मागे असं गेला आहे सर. बांगलादेशला तर कधी वाटत नाही जाणं होईल आमचं. हां तेच ना. पण हां तर यू नेवर नो, काही असू शकतं, काही काम निघालं तर. सो बघा बेसिकली तो जो आहे ना तो 0 पॉईंट आहे. ओके, सो तिकडे आपण ना ती जी जमीन आहे तिकडे आपण उतरू शकत नाही. सो बघा तिथपर्यंत आपल्या बोटी जाऊ शकतात. बघा यांची तिकडे मजा चालली आहे, डान्स म्युझिक वगैरे लावून. यस, आणि आंघोळ चालली आहे मस्तपैकी नदीमध्ये. वेलकम टू बांगलादेश. बांगलादेशची जमीन तुम्ही बघू शकता. सगळं हे आले इकडून. सो तुम्ही बघू शकता तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आर देअर. सो आपण लँड करू शकत नाही आहे. त्यानंतर तिकडे मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंटच केली आहे बांगलादेशातल्या लोकांनी आणि तिकडे छत्रबित्र लावल्या आहेत. हां, आणि तिकडे खायचा वगैरे प्रोग्राम चालला आहे. मस्त सनसेट होतं आहे. वेळ अजून पण सनसेटच्या अशा. ये बांग्लादेश का पोस्ट है कि इंडिया का है? इंडिया का लास्ट पॉइंट है. तो ये इंडियन से उतर के जा रहे हैं. हाँ 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 हाँ. आणि ट्रान्सपरन्सी बघा फक्त पाण्याची तुम्ही. खालचे सगळे दगड दिसतात. अच्छा ये चढ़ रहे उतर रहे ये कौन है फिर? अच्छा जो है रूट से आते हैं. ये काशी पहाड़ है जयंतिया पहाड़. जो लोग यहाँ पे बोटिंग ये जयंतिया लोग हैं. अच्छा लोग का बोट उस तरफ पार्किंग है तो अच्छा कळलं का. त्याच्यामध्ये पण पार्किंगच्या म्हणे. सो बघा बांग्लादेशचा बघा. बांग्लादेश का लड़का, ये सब बांग्लादेश का स्टाफ है. ये जगह का नाम जाफलंग 0 पॉइंट सिलेट डिस्ट्रिक्ट. जाफलांग 0 पॉइंट सिलेट डिस्ट्रिक्ट. जाफलांग 0 पॉइंट सिलेट डिस्ट्रिक्ट बघितलं असेल. आणि बघा इकडे BSFचे जवान पण आहेत मागे. ते मेक शुअर करतात की कोणी पलीकडे जाणार नाही. आणि पाणी बघा ट्रांसपरंट. सर टेक्निकली हम लोग उधर तो जा सकते हैं मतलब है ना, इधर तक. अच्छा पैदल से आ सकते हैं ना. हां जा सकते हैं. सो कळलं ना. फक्त म्हणजे इकडे उतरू शकता तुम्ही, पण आपण गाडी जाताना तिकडे पार्क केली ना, नाहीतरी आपण शॉपडांगलाच चाललो आहे तर तिथून उतरून आपण इथे येऊ शकतो. आणि इथे BSFचे जवान आहेत. 0 पॉईंट आहे तिथे आपण काढू शकतो फोटो. बाय बाय बांगलादेश. तो बांगलादेशवरून सॅम आपल्याला आता घेऊन चालला आहे तो तिकडे पलीकडे. आणि बघा ही लहान लहान मुलं मस्तपैकी फिशिंग बोटिंग करतात. सो बघा एक वेगळा अनुभव असा रिव्हरमधून भारत बांगलादेश बॉर्डरमध्ये दावकी रिव्हरवरती चालू आहे. मस्तपैकी एन्जॉय करत आहे. आणि दादा बघा इकडे मस्तपैकी फिशिंग करतात. आता तर हा मस्तपैकी ब्रिज बनला. सो हे 2 वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत ॲक्च्युली, म्हणजे मेघालयमधले. पण पलीकडे वेगळा डिस्ट्रिक्ट आहे, इकडे वेगळा डिस्ट्रिक्ट. मस्त ग्रीन. बघा इकडे नवीन ब्रिज बनवतात, त्याचं काम चालू आहे. जुना ब्रिज आहे, मला वाटतं हा छोटा आहे. पुराना हो गया ना सर. हां ये 1931 का ब्रिज है. क्या बात करतो. हां 30 लोग बनाते हैं. 1931चा ब्रिज आहे तोच आहे अजून. विचार करा ब्रिटिशांचं 1931 साली 2024 आला. 100 वर्ष. ब्रिटिशांची क्वालिटी बघा, नाहीतर आता आमची क्वालिटी बघा. सध्या 5 वर्षात ब्रिज पडतात. आणि हे आयलँड आलं आहे काय म्हणजे ये कोणचा आयलँड आहे? अच्छा ओके ओके. सो ये ओके. सो बघा इथे रिव्हर साईड आहे
आणि इकडे कॅम्पिंग वगैरे होतं तर तुम्ही इकडे येऊन पण राहू शकता. सो चाललो आता पुढे. हे बघा ना एवढं ट्रान्सपरंट पाणी आहे आणि मासे बघा काय उडक्या मारतात नसते. काय घनदाट जंगल आहे बघा वरती. तिकडे मला असं वाटतं 100 वर्षापूर्वी ते कसं वातावरण असेल ना, 50 वर्षापूर्वी पण कसं असेल वेगळंच वातावरण. हे सगळं काहीच नसेल. टुरिझम गावातली माणसं इथे येत असतील मस्तपैकी फिशिंग करायला, बोटिंग करायला. हा ॲक्च्युली सीझन आहे. मेघालयात लोक या सीझनमध्ये फिरायला बाहेर पडतात असं आमचा ड्रायव्हर जॉन सांगत होता आम्हाला. तो म्हणाला की आता सध्या बसेस सगळे बुक. सो बघा आता याच्यामध्ये पण आता आम्हाला कळलं की ही जी नदी आहे ना ही जूनपासून बंद होते. ओके म्हणजे बोटिंगसाठी. कारण इथे मागे तुम्ही बघू शकता वॉटरफॉल येते. कारण पाण्याच्या लेवल एकदम वाढतात. कारण तिकडे जर भरपूर पाऊस पडायला लागला ना तर हे पाणी सगळं गढूळ होऊन जातं आणि मग बोटिंग बंद होतं. सो बोटिंग स्टॉप होतं आणि मग त्याच्यामुळे मग बोटिंग होत नाही. तर तेच एक सीन आहे. म्हणजे तुम्हाला जर सोराचे चेरापुंजीचे जर समजा वॉटरफॉल एन्जॉय करायचे असतील तर तुम्हाला यावं लागणार आहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. पण त्यावेळी काझीरंगा बंद असणार किंवा इकडचं बोटिंग चालू असेल की नाही याची गॅरंटी नाही आहे. असलं तर असलं पण पाणी गढूळ असणार, ट्रान्सपरंट नसणार. ओके सो म्हणजे बरेच इक्वेशन्स आहेत. सो बघा इथे बघा पाण्याला बघा काय फोर्स आहे बघा. कारण तिकडे मोठा असा धबधब्यासारखं आहे त्याच्यामुळे पाणी बघा इथे फुल जोरात येतं आहे. सो आता इथे उतरायचं आपल्याला थोडं. इथे ज्यूस दिसतो आहे पायनॅपल ज्यूस आम्ही एवढा पितो आहे ना इकडे आल्यानंतर. सो बघा एक मस्तपैकी गरम चाय की प्याली पिलाने वाली आणि दावकी रिवर. सो या मस्तपैकी जरा गरमागरम चहा पिऊया. सो परिणाच्या रील्स बनवण्याचं काम चालू आहे. आता पण आलो आहे पॉईंट जिथे बघा पाणी किती जोरात येतं आहे. मध्ये आलेलं पाणी हे मस्तपैकी फिशिंग पण चाललं आहे. संध्याकाळची वेळ आणि कसं मस्त व्ह्यू आहे बघा. आणि आता पण निघालो आहोत परत एकदा. आणि ते प्रेरणा मस्त फोटो काढून झालेले आहेत. सो छान असा परतीचा प्रवासात आमचं सुरू झालेला आहे परत एकदा बोटीमधून. ओके सो इकडे सॅम आहे, हे समोर प्रेरणा आहे आणि आता आम्ही चाललो आहोत. यस सैम ये बोटिंग कब स्टार्ट हुआ यहाँ पे? 6 साल हो गया. अभी स्टार्ट हुआ मतलब पहिले नाही येत. सो आत्ताच बघा यांनी पण असं बोटिंग स्टार्ट केलं आहे. सो आपल्याकडे पण कोकणामध्ये ज्या बऱ्याच नद्या आहेत त्याच्यामध्ये पण असं बोटिंग आपण स्टार्ट करू शकतो आणि बरेचसे शांत पण आहेत. असं दूरवर तुम्ही बघितलात ना तर सगळीकडे ना इकडे सुपारीचीच झाडं आहेत. स्वतःच चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. सो बघा हे जे टेंट आहेत ना यांना तुम्हाला 3500मध्ये तुम्हाला टेंट मिळून जातात इन्क्लुडिंग फूड. ओके बॉनफायर वगैरे सगळं मिळणार तुम्हाला. फक्त येताना तुम्हाला बोट करावी लागेल, जाताना ते बोटीने सोडतात तुम्हाला. आणि हा ब्रिज बनल्यावरती बघूया कसा ब्रिज बनवत आहेत ते. मोठा ब्रिज बनवण्याचं काम चाललं आहे. तिकडून कुठेतरी स्टार्ट होईल. तो बघा दूरवर कुठेतरी सनसेट झालेला आहे आणि बांगलादेशचं पब्लिक पण आता परत घरी वळायला लागलेलं आहे. आणि आता आपण पण आपल्या डेस्टिनेशनजवळ आलेलो आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे अजून आम्ही अजून होमस्टे बुक नाही केला आहे. आता होमस्टे आम्हाला जाऊन शोधायचं आहे स्नो पॅडँगमध्ये. तर आम्ही मोस्टली तिकडे स्टे करणार आहोत. कारण दावखीमध्ये पण प्लॅन करत होतो पण म्हटलं नको स्नो पॅडँगला जाऊ. ठीक आहे मित्राने अमोल म्हणून आहे तर त्याने रेकमेंड केलं आहे. आणि ते स्कुबा डायविंग स्नॉकलिंग पण होतं. ओके 4000 घेतात स्कुबा डायविंगचे. ओके 1 तासासाठी. आणि इथे क्लिप जम्पिंग वगैरे पण आहे बघा. इकडे पण टेंट वगैरे आहेत. सो जर तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल क्लिप जम्पिंगचे ते इथे पण होतं ना तर स्नो पॅडँगला पण होतं. सो बघा बांगलादेश पूर्णपणे खाली झालेलं आहे. ओके जसं क्रिकेटची मॅच संपली हरले की निघून जातात तसे बांगलादेशवाले सगळे घरी निघून गेले आहेत ऑलरेडी. खालीच झालं त्यांचं पूर्ण ते बघा. आता इंडियन्स आहे तिकडे लेफ्ट हँड साईडला कारण तिथपर्यंत BSFची बॉर्डर वगैरे आहे ना तिथपर्यंत आपली बॉर्डर आहे आणि BSFचे जवान असतात तिथे जाऊन उभे राहू शकतात. तर आपण आलो आता हे चढून जायचं आहे आमचं परत एकदा नेहमीचा टास्क. सो दावकी रिवरची बोटिंग ते झाली. आता चला आता पटापट होमस्टे शोधायचं आहे. बाय बाय दावकी रिवर, बाय बाय बांगलादेश, बाय बाय. चला निघूया फटाफट. आणि बघा दावकीमधलं ट्रॅफिक जाम. दावकी बाजार पण गाड्या बिड्या पार्क केलेल्या आहेत. अजून रस्ता काढतो आहे तर जरा आता आपण आउटस्कटला जाऊया आणि बघूया आता कुठे होमस्टे मिळतो का. सो दावकीवरून आम्ही निघालो आणि आता आलो ते शॉपडांगला. कारण दावकीमध्ये या रूम्स काय आम्हाला आवडल्या नाहीत म्हणजे हॉटेल्सच होती. तर आता आलं ते एका होमस्टेमध्ये आणि ते जेवण मागवलं. मस्तपैकी डाळ आहे, राईस, इकडे भाजी आहे, इथे मस्तपैकी फ्रेंच फ्राईज आहेत इकडच्या स्टाईलच्या. मी चिकन मागवलं आणि सलाड आहे आणि इकडे पापड आहे. मस्तपैकी असं घरगुती जेवण. आणि जेवण जेवतो आहे ते आमच्या बाल्कनीमध्ये. येस आता आमचा हा होमस्टे आहे. बाहेरून तुम्हाला दाखवतो. आणि याला अशी छान अशी बाल्कनी आहे
आणि तिकडे बघा मस्तपैकी सुपारी सुकट टाकलं आहे आणि बाकी व्ह्यू वगैरे आहे तर तुम्ही मला सकाळी दाखवेन आणि रूम पण, कारण आम्ही ऑलरेडी मेस्टअप करून टाकलेली आहे ती रूम. तर या आता जेवण घेऊया.